वाचन नसलं तर आम्ही कुठे राहिलो असतो. आम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये राहिलो असतो, फुकटवरती राहिलो असतो. आमचे दिवस खराब आले असते. खूप दुःख झालं असतं. दुःख झालं असतं. काय झालं असतं आमच्या आयुष्याचं आणि या म्हातारपणाचं. ऐकून आणि हे बोलून फार दुःख वाटतं. मन कसं झालं असतं परमेश्वरालाच माहिती. त्या फार कठीण म्हातारपण असतं. हातपाय चालू येतोपर्यंत काहीतरी केलं असतं. नाही चाललं असतं तर काय झालं असतं. त्या परमेश्वरावर हात मारून देवाला प्रार्थना केली असते आम्ही. भलं कर बाबा, कुठेतरी सहारा दे, कुठेतरी मार्गदर्शन दे, कुठेतरी असं देवाला विनंती केली असते आम्ही. कदाचित तुम्हीच देऊ शकाल की वृद्धाश्रम नसते तर मग काय? वृद्धाश्रम नसते तर जे पोरं आई बापाला त्रास देतात त्यांनी एक तर आत्महत्या केली असती, कोणी नातेवाईकांनी सांभाळलं नसतं तर मग त्यांना रस्त्यावर भीक मागायची परिस्थिती आली असती. आणि कोणी कोणी तर मस्ती करणार किंवा रागवणारा कोण आहे? रागवतात सगळी तोंडावर जर होतं बडबड मग तेवढं 2 मिनिटं 2 सेकंद, अच्छा, असं जास्त नाही. नाही ना? नाही तेवढं मात्र बरं आहे. तुम्हाला घरी नातेवाईक आहे पण तरी काही कोणी उभं राहत नाही. आज आपण म्हणतो ना की सासू सुनेचं पटत नाही. आज सुनेने पण हे लक्षात ठेवायचं की आपणही पुढे जाऊन म्हातारे होणार आहोत आणि आपणही आपलीही आई आहे, तिथेही एखादी सून येणार आहे. तर नाही, आज मी आश्रम सांभाळते कारण की ही माझी इच्छा आहे आणि आपली इच्छा आपण कोणावर लादू शकत नाही आणि प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. हो, आजकालची पिढी अशी आहे ना, तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट म्हणून पोरांना जन्म दिला का? म्हणजे त्यांच्याकडनं काय आपण अपेक्षा बाळगल्या तर ते असे आपल्याला बोलतात. आपण असं ऐकतो आज समाजात. मग ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पोटच्या पोरांना सांभाळलं त्या मुलांनी आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. असं म्हणतात म्हातारपण लहानपण घेऊन येतं, पण खरेखुरे लहानपण असतात आपले आई वडील असतात तेव्हा. पण आई वडिलांना लहानपण पुन्हा साजरं करण्याची वेळ येते तेव्हा, पण तेव्हा सांभाळ करणारी वृद्धाश्रम जन्माला येतात. ओम सिद्धिविनायक फाउंडेशन सारखी अंबरनाथ येथील फान्सीपाडा गावातील वृद्धाश्रम ह्याची आज निराधार आई वडिलांची आजोबांची आपण गोष्ट ऐकणार आहोत. निराधार आई वडिलांना वृद्धाश्रम आहेत म्हणून ती जिवंत आहेत. मित्रांनो नमस्कार. खर तर आपण अनेक सर्व स्टोरी पाहत असतो या चॅनलच्या माध्यमातून, परंतु काही मुलं अशी असतात जी आपल्या आई वडिलांना वेळ देऊ शकत नाहीत. काही मुलं अशी असतात जी परदेशात असून आई वडिलांचा सांभाळ करू शकत नाहीत. पण काही मुलं अशी असतात की घरात असलेल्या आई वडिलांना देखील पाहायला त्यांना वेळ नसतो. आयुष्याची एक संध्याकाळ जगणाऱ्या ह्या वृद्धाश्रमात आई वडील असतील, आजी आजोबा असतील आणि नेमकी ह्या सर्व वृद्धांची, ज्येष्ठ नागरिकांची काय अवस्था आहे किंवा त्या कोणत्या कठीण परिस्थितीतनं या वृद्धाश्रमाकडे वळलेले आहेत, या सगळ्या गोष्टीचं आपण आज चर्चा करणार आहोत. श्री सिद्धिविनायक फाउंडेशनच्या ह्या अंबरनाथ फान्सीपाडा येथे असलेल्या ह्या वृद्धाश्रमाची आणि ह्या भागातनं आपण या सगळ्या वेदना संवेदना ह्या ज्येष्ठ नागरिकांकडनं ऐकणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी. आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. माझ्या उल्हासनगरला होतो ना, मग तिथून आमची आबळ झाली, दोन्ही मुलं गेली. म्हणजे आता कसं काय करावा? माझा म्हातारा, मी आणि एक मुलगा होता. आम्ही 3 जण राहत होतो कसं तरी. मग तिथून निघालो आणि मग उल्हासनगर मध्येच राहिलो थोड्या दिवस. तिथे निघालो, मग ते मुलं गेली, आम्ही एकटीच राहिले. मग कोणाचं तरी आपल्या सगळ्याच्या आसऱ्याने राहिले. मग तिथंच बरेच दिवस काढले आणि तिकडून निघालो. मग आता कोणाचं येतो, लोकांच्या इथं किती दिवस राहायचं. मग इथं दाखवलं एकाने
का म्हणले तिथं चांगले आहे, तुम्ही तिथं जा राहायला, तुमची दोन्ही मुलं राहतील आणि तुम्ही तिथं राहा. मग तिथं राहायचं राहिलं. मग इकडे आलं त्याच्या दोन्ही मुलं गेली. माझा कुठं जायचं, जाऊन दे म्हणलं आपल्या दैव खराब आहे. मग इथंच राहिलो आम्ही. बरं का आता वर्ष 2 वर्ष होईल, मग इथंच राहिलं दादा. पण इथं मला जरा बरं वाटलं. मुलं गेली आणि काय आमच्या नातेवाईक पण बाजूला होते. मग त्यांच्या सहाऱ्याने कसं तर मी दिवस. गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांच्या वेदना संवेदना ऐकून घेणार आहोत. असे आश्रमात येण्याचं तुमचं मुख्य कारण काय? माझं मुख्य कारण म्हणजे मी आधी सर्व्हिस करत होती. मग माझ्या लहान भावाकडे राहायची. तो मग आता रिटायर झाला. तो बोलला की तू आता कित्येक वर्ष तुला मी ठेवली, 20-25 वर्ष, आता तू तुझं बघ, असं बोलला. तर मग मी आमच्या इकडचा एक डॉक्टर आहे त्यांच्याकडून सल्ला घेतला आणि म्हटलं माझा भाऊ असं असं बोलतो, तू तुझं बघ. मग त्यांनी मला एका ठिकाणी ऍड्रेस दिला वृद्धाश्रमाचा. आणि मग ती शोधून मी तिकडे गेली आणि तिथे राहिली. मग तिथे काय मला काय जमलं नाही वगैरे. मग नंतर असं करत तसे मग याच्यावर युट्यूबवर मी बघितलं सगळे चॅनल कुठे कुठे आहेत, काय काय आहे, ह्याचा शोध काढला आणि मग ह्यांच्याकडे ह्या आश्रमात आले. पण इथे छान वाटतं, बरं वाटतं, आनंदी आहे. आनंदी आहे. हो. पण आता मी तुम्हाला असा प्रश्न करतो की मुलं असून सुद्धा आई वडिलांचा सांभाळ करत नाही. त्यावर हा. तुमचं काय मत आहे? माझं लग्न झालेलं होतं, माझं डिवोर्स झाला, मला मुलं झाली नाही. अच्छा. हा. पण म्हणजे सांभाळ नाही केला. सांभाळ नाही केलं. अच्छा. मग असं कारण येतं का मुलं शिकून देखील आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत? काय वाटतं तुम्हाला? खरंच सांभाळ त्याचे केला पाहिजे. खरं सांभाळ केला पाहिजे. त्यांनी आम्हाला ह्या वयात तरी निदान बाहेर टाकता कामा टाका नये. ह्याचं दुःख फार होतो पण सर. कधी अशी आठवण येते का किंवा कोण असं नातेवाईक वगैरे भेटणं वगैरे ह्या आश्रमात येऊन? हाय, यावं, भेटावं, आमच्याशी 2 शब्द बोलावे शब्द. फोनवरती किंवा आम्हाला भेटून जावं तरच मनाला बरं वाटते थोडंफार असं. बोला तुम्ही. कोणत्या गावचे आहे आप? बोलव ना. अशी तुम्ही सांगा आता. इकडचेच आहे, मुंबईचेच आहे. अच्छा, मुंबईला कुठे राहायच्या? आम्ही करिडोरला राहायचो. अच्छा, करी रोडला. आणि मग काय करत होतात करी रोडला? इथेच राहत होतो. अच्छा, मग काय व्यवसाय करायचा मग? लहान होतो आम्ही, अच्छा. लहान होतो. आमचे वडील टाईप करायचे. अच्छा. आणि मग इथे कशा काय आल्या? वृद्धाश्रमात कशा काय आल्या? लग्न झालं मग माझं. अच्छा. लग्नाला मी माझ्या बारक्या बहिणीकडे जायचे आंघोळीला. गार पाणी होत नाही मला, गरम पाणी. एक दिवस कंटाळले होते तिथे हाय, तिथे सगळं मिळतं, गरम पाणी मिळतं, आंघोळ मिळतं, सगळं मिळतं. आणि मग घरात कोण आहे की नाही तुमच्या आता? तुमच्या घरात कोण आहे की नाही तुमचं? माझी सवत आहे. अच्छा. आणि मग तुम्ही इथे किती ती वर्ष झाले? माटुंग्याला राहते. अच्छा, इथे किती वर्ष झालं राहता? कुठे? इथे किती वर्ष झालं आला वृद्धाश्रमात? किती महिना झाला होता. अच्छा. आणि मग कसं वाटतं वृद्धाश्रमात इथे? घरच्यासारखं वाटतं? कंटाळा येतं. कंटाळा येतो. मग कंटाळा आल्यावर काय करता? कंटाळा येतो, भाजीला जायचं. अच्छा. म्हणजे भाजी किती वर्ष झाली तुम्ही विकत होतात? भाजीला वर्ष विकत होते. आमच्या दरवाजा वाजल्यापासून भाजी विकते. किती वर्ष विकत होता भाजी? 20-22 वर्ष भाजी विकते. लग्नाला झाली 25 वर्ष झाली लग्नाला. मग ह्याच्यातलं कोण मस्ती करणार आहे? मस्ती कोणी नाही. कोणी नाही. करत होतो आपल्याच्यामध्ये. आणि मग खोडकर कोण आहे? गावाने सोडलं तर इथे आहे, चांगला आहे, सोय आहे, बाकी सगळं चांगलं आहे. सर्विसला होतो, सर्विस गेली माझी, ठिकाणी झाला टाईम होतं, 2 वर्ष होते, त्याच्यामुळे रिटायर झालं तर हे झालं, हा, वृद्धाश्रम नसलं तर आम्ही कुठे राहिलो असतो. आम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये राहिलो असतो, फुकटवरती राहिलो असतो. आमचे दिवस खराब आले असते. खूप दुःख झालं असतं. दुःख झालं असतं. काय झालं असतं आमच्या आयुष्याचं आणि या म्हातारपणाचं.
ऐकून आणि हे बोलून फार दुःख वाटत. पण कसं झालं असतं परमेश्वरालाच माहिती त्या. फार कठीण म्हातारपण असतं. हातपाय चालू आहे तोपर्यंत काहीतरी केलं असतं. नाही चाललं असतं तर काय झालं असतं आमचं. त्या परमेश्वरावर हात मारून देवाला प्रार्थना केली असते आम्ही. खूप भलं कर बाबा, कुठेतरी सहारा दे, कुठेतरी मार्गदर्शन दे, कुठेतरी असं देवाला विनंती केली असती आम्ही. पूरी पहचान ले लेते थे हम लोग। दवा ला के दो तो बोले पहचान ही नहीं। और तुम लोग मेरा 25,000 लेते हैं महीने का। तो बोले तुम्हारे को फालतू खर्चा करने का हम लोग ने यहाँ नहीं लेके आए। तो और मेरी तबीयत ठीक नहीं करके बोली दवा लेके आ। गैस की तकलीफ है मेरे को। तो बोले नहीं कुछ नहीं हुआ तुम्हारे को, सब ठीक है। बोलते तुम झूठ बोल रहे। कम से कम 1 साल तक इनको घर में दबा के रखे, जाने नहीं देते बाहर कहीं भी उधर रिक्शा को पैसा तो बोले रिक्शा को पैसा नहीं है हमारे पास। बोले तुम लोग लेके तुम मेरे को नहीं लेके जाएंगे, घर में चढ़ा के रख दीजिए, पकाओ बर्तन दो, पानी भरो, जमीन पूछो, ये सब क्या है। मैं बराबर बोले हाँ इसका तुम्हारे को लेके आए। बोले 2 बच्चे भी संभालो तुम और काम भी करो। तो भी मैं करती थी, ज्यादा तकलीफ हो रही थी। और मेरे को सरकारी अस्पताल में छोड़ दे, बोलता वहां पे मौत हो जाती है, इंजेक्शन दे देते, खत्म कर देते। बोली चलेगा। मैं जिंदगी से बेजार हो गई। मैं बोली तुम लोगों ने तकलीफ दी है, मैं बोली क्या फायदा जिंदा रह के। बोले तुमको जाना है तो जा। बोले मैं उठ के दरवाजा खोल के जाने लगी, जोर से धक्का मार दिया। जा बोले आना नहीं बुधवार। मैं बोली ठीक है नहीं आऊंगी। मैं बोली आप मोहल्ले में ताई रहती थी, उन लोग के पास गई, अपने फरियाद बताई मैंने लोगों। तो लोग ने मेरे को बोले चलो बोले आश्रम में हम उधर ही ले जाके छोड़ देते हैं। फिर मैं इधर पे आ गई। मी मंगल शांतन कांबळे. आम्ही पण सर एका गावाकडनंच आलेलो आहे. 6-7 वर्ष झालं मी मुंबईला राहते. त्याच्यातून 2 वर्ष झालं माझी आणि मॅडमची गटामार्फत भेट झाली. तसं मॅडमनी सांगितलं तुम्हाला सेवा करायला आवडेल का? तर म्हणलं ठीक आहे, मला आवडेल. दिवसभरात मी सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून यांचा चाय नाश्ता, दुपारचं जेवण, कोणी आलं गेलं चाय कॉफी, मॅडम असतात. मॅडम खूप सुंदर आहेत, सर्वांची काळजी घेतात, आम्हा लोकांची सर्वांची काळजी घेतात. मला इथं काम करायला पण आवडतं, यांची सेवा करायला पण आवडते. आणि विशेष हे आहे की माझे आई वडील दोन्ही पण देवाघरी गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात आहे जे काय आहेत, म्हणजे आई आहे, वडील आहेत, दुसरे माझी बहिणीच्या ह्याचं तर कोणी नाहीये, पण आई वडील मावशी सर्वांना धरून आम्ही चालतो. मॅडम पण खूप सुंदर आहेत, मजा मस्ती आमची चालते. दिवसभर मॅडम आल्याच्या नंतर आम्हाला कसा वेळ जातो ना ते पण कळत नाही. बाहेरचे लोक येतात, खूप आमची पण रिस्पेक्ट करतात. येतात कोणी जेवण वगैरे घेऊन, कोणी बर्थडे सेलिब्रेट, कोणी असं कार्यक्रम होतात, कोणी भेटायला आलं तर खूप सुंदर वाटतं. आणि इथं सेवा करून पण आम्हाला खूप सुंदर वाटतं, मनाला समाधान आहे. आणि जे काम करायचं म्हणलं तर मनापासून इच्छा हवी, तर मनापासून करायला ते उल्हास हवा. तर आम्ही सर्वजण गोळ्यामेळ्याने राहतो. दिवसभर आम्ही मजा मस्ती जेवण खावण. आमच्या मॅडमचं माझं दोघीचं जेवण पण इथंच असतं. आम्ही दिवसभर दोघी पण इथंच असतो. मॅडम तर सर्व बघतात. मॅडम नसल्याच्या नंतर मग ह्या सर्वांचा लेकरांचा सांभाळ कसा करायचा, काय करायचं, कोणावर रागवती, कोणाला वरडते, कोणाची माया करते, दिवसभरात ती चालत राहतं. त्याच्यामुळं कोणाचं जरी मन दुखत असेल तर माफ करा, तरी पण मला बोलावं लागतं. म्हणजे एक 5 बोटं सर बराबर नसतात, 5 बोटं वेगळे वेगळे असतात. त्याच्यामुळं मग मला थोडं बोलावं लागतं. तर बोलते पण, नंतर राग विसरून सर्वांना घेऊन चालते पण. असं खूप आनंदी आहे, समाधानी आहेत. नमस्कार, मी निकिता संजय सोपारकर. हे श्री ओम सिद्धिविनायक फाउंडेशन हे माझा आश्रम आहे. अंबरनाथ 20 ला, आनंद नगर, फनसीपाडा, हनुमान मंदिर जवळ.
आपल्या या आश्रमात एक वैशिष्ट्य आहे, आपण जे आजी आजोबा ज्यांना मुलं बाळा नाहीये त्यांना आपण पूर्णतः फ्री मध्ये सेवा देत आहोत. त्यांचं औषध पाणी, खाणं पिणं, राहणं, कपडा लत्ता सगळं आपण बघतो त्यांचं. आणि समाजात असे जे लोक आहेत की ते आता रिटायर्ड झाले, स्वतःचं घर नाहीये, पेन्शन नाहीये, मुलं बाळा नाहीये आणि त्यांची खाण्यापिण्याची वाताहत होत आहे, तर त्या लोकांना मी आमच्या आश्रममध्ये येण्यासाठी त्यांना मी सांगते आहे की त्यांनी यावं, की त्यांचं शेवटचं आयुष्य ते सुखाचं होईल. आजकाल समाजात एवढं आघाडीचं जीवन झालं आहे की मुलं आईबापाकडे लक्ष देत नाही. जी मुलं एवढी सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, तीही आई वडिलांशी नीट वागत नाही. काही ठिकाणी तर मी असं बघितलं की जे आई बापांना शिव्या देतात, आई बापांची आदराने बोलत नाही, त्यांची किंमत ठेवत नाही. काही काही मुली तर आपल्या आईला अक्षरशः डस्टबिन म्हणतात की ही डस्टबिन आहे आमच्या घरातली. अरे पण ज्या आईने आज आपल्याला जन्म दिला आणि त्याच्यामुळे आज आपण एवढं मोठं विश्व बघतोय आणि आज जे आपण पायावर उभे आहे तिच्यामुळे आहो. आज तिच्या पोटी जन्म नसता घेतला तर या समाजात आपण आलो असतो का, हा विचार प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे की जो आई वडिलांशी नीट वागत नाही ते. आणि माझं आश्रम काढायचं कारण हेच होतं की मी सभोवताली सगळीकडे बघितलं, जास्त ठिकाणी जिथे एज्युकेट लोक आहेत तिथेच जास्त आई बापाचा अनादर केला जातो. आई वडिलांना म्हणतात की आम्ही काही इन्व्हेस्टमेंट आहे का, तुम्ही आम्हाला आज मोठं केलं तर काय की इन्व्हेस्टमेंट आहे का, तर आम्ही तुमचं करायचं का. ही जी संकल्पना आजच्या पिढीत जी आहे ना रुजलेली, ती निघायला पाहिजे. आज मलाही सगळे लोक वेड्यात करतात की काय तू हे निराधार करते, तुला यात काय फायदा आहे, पण मला यात मानसिक समाधान आहे. आपल्यामध्ये मस्ती करणारं कोण आहे? मस्ती करणार कोणी नाही ती. ही जरा आली, ती जरा भंकत करते कधी कधी. अच्छा, मस्ती करतात म्हणजे कधी? अच्छा. साप आहे, साप आहे, कव्वा आहे, कव्वा आहे. असं करत असतात. कोण करतात? भीती दाखवतात. असं तिथे येतात ना म्हणून. अच्छा. आणि मग लहानपणीच्या काही गप्पा गोष्टी होतात की नाही? काही नाही, तेवढं आम्ही रुळलंय ना अजून. मी पण नवीन आहे, ही नवीन आहे, सगळ्या नवीन आहे. फक्त खाला जुनी आहे, ह्या मॅडम जुन्या आहेत, ते जुने आहेत. आणि मग मजा मस्ती करता की नाही मग जेवणाच्या टेबलवर वगैरे? नाही नाही नाही, आम्ही इथेच जेवतो. अच्छा. जेवतो आपलं गप्प राहतो. मग अशा कौटुंबिक गोष्टी होतात की नाही? बघ तू कुठून आली, मी कुठून आले. अच्छा, बदमाश नाही चाहिए, बस शांती से रहना चाहिए. इथे कसं एकमेकाचं दुःख सांगत नाही, ते नाही गप्प ना? आपले शांत. पण मग तुम्हाला ह्या वयात आपलेच वयाची माणसं भेटले तर आनंद वाटतो का? हा हा हा, ठीक किंवा आहे, ठीक इथे मला माझ्या हो. वयाची माणसं भेटली? हो हो, बरी आहे, बरी आहे. आपल्या वयाचीच आहे ते बरी. हा हा, शांत. दिवसभरातला दिनक्रम कसा असतो तुमचा सकाळपासूनचा? काय आम्ही आपलं मोबाईल बघतो, टीव्ही बघतो, थोडं काय आपलं ज्याला ज्याला देवाचं येतं तो करतो. अच्छा, नामस्मरण. हा, नामस्मरण. हा, तुमच्यामध्ये कोण मस्ती करणार आहे किंवा रागवणारा कोण आहे? रागवतात सगळी. तो जरा तोंडावर जर होतो बडबड बडबड, मग तेवढं 2 मिनिटं 2 सेकंद, अच्छा. असं जास्त नाही. नाही ना? नाही नाही, तेवढं मात्र बरं आहे. तुम्हाला घरच्यांची कधी आठवण येते की नाही सर्वांना? येते ना, खूप येते. काय करणार, खूप येते आठवण घरच्यांची. हो. मला तर 7 बहिणी, 2 भाऊ, सगळं एवढं मोठं फॅमिली आहे आणि मी एकटी पण पडली कधी आहे. येत नाही? हा, कोणी येत नाही. तुम्हाला असं वाटतं की हा. आठवण आल्यानंतर वाटतं? हो, दुःख येतं, मग जाऊन कोपऱ्यात जाऊन रडायचं. मग हे वृद्धाश्रम नसते तर काय? हा? वृद्धाश्रम हे आश्रम नसते, हा सांभाळ करणारा आश्रम नसता. हो, तर काय बाई, मग आमचं काय हालतच असती. खूप मेल्यासारखं झालं असतं हो सर. देवाने तेवढं तरी बनवलं धरतीवरती आणि एवढी चांगली माणसं देवाजवळ काय जमवली. प्रार्थना कराल? देवाजवळ प्रार्थना करते, म्हातारपणी तरी आम्हाला बाबा कुठे रस्त्यावर टाकू नको, ह्याची कृपा कर बाबा परमेश्वरा. हा, आणि मग आताच्या या मुलांबद्दल तुम्ही काय सांगाल? आताची खरं तर मुलं, मुलांनी जर आई वडिलांचा सांभाळ केला असता तर मग हे आश्रम जन्माला आलेच नसते. काय तुम्हाला वाटतं? काय सांगाल तुम्ही मुलांना आजच्या या पिढीला? याच्या या पिढीला म्हातारपणी तरी निदान मुलांनी आपल्या आई बापाला टाकायचं नाही, नातेवाईकांना टाकायचं नाही, त्यांचे जे संगोपनाने राहावं, अर्धी भाकर द्यावं, पण घराच्या बाहेर काढू नये. हे देवाजवळ विनंती आहे माझी खूप खूप. कारण मला माझ्यावरती अशी परिस्थिती आली, त्यामुळे मला तर फारच दुःख. मी सुखाने चांगले दिवस काढत होती, सर्व्हिस करत होती अजूनपर्यंत, आणि अजून केली पण असती, पण आता हात पाय चालत नाही. हे तुमचा देवावर विश्वास आहे? हो हो, माझा खूप आहे. हो हो. तुम्हाला काय वाटतं मग? आपको क्या लगता है? ये आश्रम नहीं रहता तो आप कहाँ रहते थे?
ये आश्रम नहीं रहता तो आप कहाँ रह पाते? पता नहीं कहाँ रहते। अच्छा, घर वाले मिलने को आते हैं यहाँ आपको? नहीं, अच्छा, नहीं आए? चाल हो गया। अच्छा. आनंद मिळतोय की आज परमेश्वराने आपल्याला जन्माला घातल्याने आपण कोणाच्या तरी उपयोगी पडतो आहे आणि आपल्याला आपण काही करत नाहीये, ते परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो आहे. आपण फक्त माध्यम आहोत. त्याच्यासाठी मला काही नाही, मला एवढंच वाटतं की कोणीही रात्री उपाशी झोपू नये, रस्त्यावर झोपू नये. त्यासाठी हा मी निराधारांसाठी महत्वाचा हा मुद्दा माझा हाच आहे की जे निराधार आहे त्यांनाच इथे आश्रमात मी ठेवते आहे. आणि आता आमची संकल्पना खूप मोठी आहे की आम्ही आता स्वतःच्या जागेचा विचार करतो आहे. आणि जसं आता लोक आम्हाला वेळीच ठरवतात की का तुम्ही फ्रीमध्ये, तसं आता आमचे व्हिडिओ बघून आम्हाला काही फोन येत आहे की आम्हाला प्रायव्हेट रूम हवी आहे, सेपरेट रूम हवी आहे, एसी रूम हवी आहे. तर आम्ही आता स्वतःच्या जागेचा विचार करून तसे फॅसिलिटी करण्याचा प्रयत्न करतो आहे. एक मेडिकल रूम आम्ही वेगळी करणार आहोत आणि जे लास्ट स्टेजला जे पेशंट असतात त्यांच्यासाठी एक मोठा एक हॉल आम्ही एक संकल्पना आता मनात आणलेली आहे. ते आता आमचे जे मित्र वर्ग आहे त्यांच्याशी आम्ही बोलून ते ठरवू पुढे. पण आमचं आहे की आता जे आम्ही भाड्याच्या घरात आहोत ते या आजी आजोबांना, माणसाचा काही भरोसा नाही. आज मी तुमच्याशी बोलते, उद्या मी दिसेल की नाही माहित नाही, पण आज हे उघड्यावर नको पडायला म्हणून ते आज स्वतःच्या घरात गेले तर त्यांना तिथून कोणी काढू शकणार नाही. आणि माझ्यासोबत माझे पार्टनर आहे मधु मेनन, तेही खूप म्हणजे म्हणतात ना ते ब्लड मध्ये सोशल वर्क असलं पाहिजे. म्हणजे कुठेही जायचं असलं, काही करायचं असलं तर ते एका पायावर तयार असतात. आज एक पेशंट होते आमचे, त्यांचं लिव्हर खराब झालं होतं. ब्लड साठी आम्हाला एवढं फिरावं लागलं की कुठे जिथे ब्लड मिळेल तिथून हॉस्पिटलला ते प्रोव्हाइड करायचं आणि ते हॉस्पिटलला द्यायचं आणि त्या पेशंटला दिलं जात होतं. त्याच्यामुळे आज हे करताना त्रास खूप होतो, नाही होत असं नाही, पण एक मानसिक समाधान आहे की चला आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो आहोत. आणि हे कार्य करताना मला फारच आनंद होतो. मला यात काही थकवा जाणवत नाही आणि हे मी मनापासून करते. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे सगळ्यांचा आणि तुमच्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी तुम्ही आमच्या आश्रमाला करू शकता. होतात. आम्हाला फार तेव्हा आनंद वाटतो. हा तेवढाच तो क्षण आहे ना, इतका छान वाटतो की आमच्याशी किती चांगलं बोलतात, चांगलं वागतात, आमच्यासाठी खाऊ आणतात. तेवढं आमच्या घरच्या लोकांना पण मग आम्ही थोडा वेळ विसरतो आणि मग त्यांचा आनंद आमच्यामध्ये सामील करून घेतो आणि आनंद तेवढा आम्ही छान करतो, साजरा करतो. आणि अशी यावे आणि आमच्या दुखावती जरा पांघरून घालावे आणि आनंदी आम्हाला ठेवे. आश्रमात एवढे आजी आजोबा राहतात, प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी असते. आपण आज त्यांच्या काही कहाणी ऐकल्या ना तर आपल्याला असं वाटेल की परमेश्वराने आपल्याला खरंच खूप सुखी ठेवलं आहे. आता माझ्याकडे एक आजी आली होती, तिचं नाव म्हणजे जेव्हा मी आश्रम चालू केला तेव्हा लक्ष्मी म्हणून, पण खरंच नावाची लक्ष्मी होती ती. ती जशी आली ना माझ्या आश्रमात, खरंच ती भरभराट घेऊन आली. तिचा एक हात असा मुठ्ठी बांधलेली, कारण की तिने खूप पैशाचे व्यवहार केलेले होते आणि लोकांनी तिला खूप फसवलेलं होतं आणि तिचे पैसे दिले नव्हते. शेवटी नातेवाईकांनी ती बेवारस आहे म्हणून माझ्याकडे ठेवलं आणि नंतर मला माझ्या म्हणजे मी उपस्थित नसताना येऊन, माझ्या अनुपस्थित येऊन तिच्या चेकवर सह्या घेऊन अकाउंट म्हणजे पैसे काढून आणि सांगितले ही आमची शेजारी नाही म्हणून. तिच्या घरचा टीव्ही, फ्रीज सगळं घेऊन गेले. पण ती इतकी मनमिळाऊ होती ना की कधी मूठ उघडायची नाही. म्हणजे अगं मला पैसे दे, तर मला हातात मूठ सोडून पैसे द्यायची. पण दुसरं कोण म्हटलं की मला दे, तर कधीच द्यायची नाही. आणि एवढी माझ्या या आश्रमाच्या पूर्ण राऊंड असे 50 राऊंड मारत बसायची ती. बसली तर इथे आम्ही एक सोफा ठेवला होता, तर ती त्याच सोफ्यावर दिवसभर राहायची. तर म्हणायची हे माझं घर आहे म्हणून. आणि एवढी मनमिळाऊ होती ना की आज ती गेली तरी आज आमच्या मनाला हुरहुर लागते, कारण की तिने एवढं प्रेम दिलं. आणि खूप खूप म्हणजे लोक आपलं सख्खं नातं पण लपवतात ना, तिथे मला खूप वाईट वाटतं की सख्खा बाप असेल तरी सांगतात काका आहे, सख्खी मावशी असली असेल तरी सांगतात की असे कितीतरी अनुभव आले. कारण की मी फ्री मध्ये ताई, म्हातारपण हे दुसरं बालपण असं असं म्हणतात. हे आश्रमातले आजी आजोबा कसे वागतात? ते तुम्ही बोललात ते बरोबर आहे की म्हातारपण हे खरंच बालपण असतं. कारण की आपण जसं लहान मुलांना सांगतो ना हे करायचं नाही,
तर ते करतात. करतात. तसं म्हाताऱ्यांचं असतं. आपण सांगितलं हे करू नका तर ते पहिला करतात ते, आणि जिद्दी खूप असतात. जिद्दी. हा त्याच्यात त्यांना कोणाचे भांडखोर आहेत हा किंवा प्रेमळ होते आहेत, ना. बघा कोण कोणाची काळजी घेते, नाही नाही, कोणाची काय लेकरं. असतं माहिती काय, आपण एखाद्या मावशीशी बोलायला गेलं की त्या मावशीला वाटतं हिचं प्रेम तिच्यावर जास्त, तिच्याशी बोलते, मग ती ती भांडेल ही भांडेल. नाही, तुझ्यावर प्रेम करते, माझ्या माझ्या आश्रममध्ये मला हा खूप अनुभव आलाय. समतोल राखावा हा लागतो समतोल राखावा लागतो. आल्यावर प्रत्येकीला हाक मारावी लागते. सगळ्यांना. म्हणजे हाक मारली तर तिला वाटतं नाही, हाक म्हणले बाय तू आली कधी, गेली कुठे, काय मला कळलंच नाही, असं ते बोलणार. आणि एखाद्या दिवशी आपण हा मग तू तिलाच जास्त लाड करते असं. ह्या आश्रमात आलेल्या सर्वांना असं वाटतं की आपल्या वयातली माणसं आपल्याला भेटलेली आहेत. काय वाटतं? काय नाही, असतं ते त्यांच्या जुन्या गोष्टी एकमेकांना सांगतात की माझ्या आयुष्यात काय काय घडलंय. एकमेकांशी ते लोक बोलतात, एकमेकांशी भांडतात पण. कधी कोणाचं पटलं नाही तर ते तिथे त्यांचं जे भांडण होतं मग ते सोडवायला आम्ही असतो. मग आम्ही एकमेकांना समजवतो. पण आम्ही समोरासमोर नाही, एकाला बाजूला घेऊन तिला बाजूला घेऊन. म्हणजे दोघांमध्ये प्रेम राहावं म्हणून असं की भांडून बघा, एकटा आपल्याला सहारा नाहीये आणि आपण इथे राहतोय ते हे आपलं घर आहे आपलं आणि हे तुमचं स्वतःचं घर आहे. तर तुम्हाला इथे तुम्ही हक्काने राहा, भांडू नका. आणि थोडं आणि आम्ही कसं जे चालता फिरता आहेत त्यांना आम्ही थोडंसं काम करायला सांगतो की बाबा तुम्ही तुमची कामं करा, तुमची म्हणजे कामं पुढे जाऊन तुम्हाला भारी नाही पडणार. मग ते तसं स्वतःची कामं स्वतः करतात. भाज्या आणतो आम्ही आठवड्याच्या, मग सगळे बाहेर इथे बसतो. मग सगळ्या भाज्या निवडणं, लसूण साफ करणं, कपडे धुणं, सगळ्या याच्यात सगळे मदत करतात. असं काय नाही, जे चालता फिरताय ते करतात. ते बिचारे बेड पेशंट आहे, त्यांच्याकडनं आपण काही अपेक्षा करू शकत नाही. शकत नाही. आणि तरी पण ते व्यवस्थित राहतात, सगळ्यांना सूट देतात. कोणी कोणी एवढं चिडतं मग त्याला शांत करावं लागतं. आता हा एक म्हणतात ना वसा आपण घेतलाय, घेतलेला तो आहे. टाकता येत तो नाही आपल्याला. आज माझ्याकडे 5 वर्षापासून व्हिजिटर येतात. माझ्या आश्रमाला पूर्ण 5 वर्ष झाले. मी वर्धापन दिन सेलिब्रेट केला मोठा. मोठमोठ्या लोकांना बोलवलं की तुम्ही आश्रम बघा, आणि ज्यांच्याकडनं ज्याची मदत झाली त्यांनी सगळं केली. एक माझी रेखा म्हणून मैत्रीण आहे, ती जनकल्याण सेवाची मोठी कार्यकर्ती आहे. म्हणजे ती अशी सगळ्या संस्थांना मदत करते. त्या रेखा मॅडमनी तर मला फक्त माझ्या जेव्हा पार्टनरनी मला याच्यात म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, पार्टनरशिप असली की मनमुटाव होतात, काय होतात ते पर्सनल होतं आमचं. पण त्याच्यानंतर मला त्या माझ्या रेखा मॅडमनी खूप मदत केली. मला डॉक्टर बेड, डॉक्टर टेबल, प्रत्येक दिवाळीला गिफ्ट दिले आश्रमासाठी. ही सगळ्यात मोठी गिफ्ट झाली, कारण की का प्रत्येक पेशंटला स्वतःचा हक्काचा एक टेबल आणि स्वतःचा एक बेड हा सगळ्यांना आज आहे. आज माझ्या इथे 16 जणांची कॅपॅसिटी आहे आणि आता मी जे करते आहे ते 100 लोकांचं होईल अशी मी जागा बघितली आहे. आणि आता ते काम माझं प्रोसेसमध्ये आहे. हे आश्रम सांभाळून मी त्या कामातही लक्ष देत आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद झाला तर 2 वर्षात आपलं एक स्वतःचं एक हक्काचं श्री ओम सिद्धिविनायक फाउंडेशन, तिथे कोणीही आजी आजोबा ज्यांना मुलं बाळा नाही का मुलं किंमत करत नाही अशांना मोस्ट वेलकम माझ्या आश्रममध्ये. थँक्यू. भांडून घेणार आहे. मला नेहमी नाही बरं वाटत आहे. डॉक्टर आले, डॉक्टरांनी औषधं दिली आणि आज तिथं तब्बल बॅलन्स मी तिथं 70,000 जमा केला तिच्या अकाउंटला स्वतःचा. इव्हन तिचा सगळा महिन्याचा खर्च काढून. पण तरी पण आम्ही असं नाही की ती म्हातारी आहे, तिचे पैसे येतात तर आम्ही ते वापरू, असं आमची मनात वृत्ती पण नाहीये. आणि आम्ही तिला दाखवतो बघ हे तुझे पैसे आहेत. आज तिला एवढं समाधान वाटतंय की मी माझ्या सख्ख्या भाच्याच्या घरी राहून मला असं कधी मिळालं नाही, आणि इथे नसतं जे म्हणेल ते आणून आम्ही त्यांना देतो. आणि माझी एकच इच्छा आहे की आपण म्हणतो कार्याला आपण सगळं आवडीचं बनवतो. अरे जिवंत माणूस आहे तेव्हा त्याच्या आवडीचं बनवून त्याला खाऊ घाला. मी ही सगळ्यांना एक हे आव्हान मी सगळ्यांना करेल की तुम्ही ना जिवंतपणे खाऊ घाला. हो, मेल्यावर ते नाही खात. कोण काय जन्माला जातो हे आपल्यालाही माहित नाहीये. म्हणून ना जिवंत माणसाची इच्छा पूर्ण करा. मेलेल्या माणसांच्या करून ते माणूस तुम्हाला आशीर्वाद द्यायला येणार नाहीये, पण जिवंत माणसाचे केलंय ना तर तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. आणि या आश्रम मध्ये तशा माझ्या भरपूर यशोदा झाली, उषा झाली, प्रमिला झाली, एवढ्या आज्या गेल्यात की आता मी किती नावं घेऊ. आणि त्यांची माती इथे झाली, आम्ही सगळं केलंय त्यांचं. आणि आम्हाला खरंच छान वाटतं की आमचा आश्रम आहे आज आणि त्यात आम्ही लोकांना आधार देतोय, सहारा देतोय. तेच आम्हाला बघू ताई, ह्या परमेश्वर. प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हीच देऊ शकाल की वृद्धाश्रम नसते तर मग काय? वृद्धाश्रम नसते तर जे पोरं आई बापाला त्रास देतात त्यांनी एक तर आत्महत्या केली असती, कोणी नातेवाईकांनी सांभाळलं नसतं तर मग त्यांना रस्त्यावर भीक मागायची परिस्थिती आली असती. आणि कोणी कोणी तर खरंच जीव दिलेत. माझ्या नजरेसमोर असे लोक आहेत की घरचे परिवार आहे, बहीण आहे, भाऊ आहे, नातेवाईक आहे, पण तरी काही कोणी उभं राहत नाही. आज आपण म्हणतो ना की सासू सुनेचं पटत नाही. आज सुनेने पण हे लक्षात ठेवायचं की आपणही पुढे जाऊन म्हातारे होणार आहोत.
आणि आपणही आपलीही आई आहे, तिथेही एखादी सून येणार आहे, तर तिने जर आई म्हणून सासूला बघितलं आणि सासूनी मुलगीसारखं सुनेला बघितलं, तर खरं वृद्धाश्रम नसतील तर मी चालेल म्हणेन. तर चालेल. पण आताची पिढी फास्ट लाईफ आहे. आताच्या पिढीला काय तुम्ही संदेश द्याल या मी आश्रम एकच सांभाळताना? नाही, आज मी आश्रम सांभाळते कारण की ही माझी इच्छा आहे आणि आपली इच्छा आपण कोणावर लादू शकत नाही आणि प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. हो, आजकालची पिढी अशी आहे ना, तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट म्हणून पोरांना जन्म दिला का, म्हणजे त्यांच्याकडनं काय आपण अपेक्षा बाळगल्या, तर ते असे आपल्याला बोलतात. आपण असं ऐकतो आज समाजात. मग आणि आता तर फास्ट लाईफ झालाय. आता मुली शिकलेल्या आहेत, मुलांबरोबर बरोबर कमवतात, तर त्यांचं असं असतं की मी अर्ध काम करेन, तू अर्ध काम कर. त्याच्यामुळे आज डिवोर्स जास्त होत आहे, संसार टिकत नाहीये. खरी आहे. कारण की का, तिलाही फ्रीडम हवंय, यालाही फ्रीडम हवं. मग तुझे आईबाप मला नको, माझे आईबापचं तू करायचं बघ, असं मुलीची अपेक्षा असते. तर हे चुकीचं आहे ना. तू ज्या नवऱ्याशी लग्न केलंय तो आधी कोणाचा तरी मुलगा आहे, खरी आहे. हे तिने जाणलं पाहिजे. आणि आता फास्ट लाईफ झाली, तुम्ही एवढे कमवता, छान माणसं ठेवा कामाला, नका कोणाची अपेक्षा करू. पण पीस ऑफ माइंड राहा ना तुम्ही. तुम्ही आज पैसे कमवून पण तुमचा पीस ऑफ माइंड आहे का, मला हे म्हणणं आहे. नका तुम्ही आईला त्रास देऊ, नका बायकोला त्रास देऊ. आई येते तेव्हा एक आई गृहिणी असते, घरातलं सगळं करते, बाहेरचं सगळं करते. ती गृहिणी असते, ती घरातलं सगळं काम करते. घरात आज टॉयलेट असो, बाथरूम असो, ती अशी म्हणते का मी स्लीपर आहे का, तर मी स्वयंपाकीन आहे का, तर मी हे सगळं करू का, असं नाही. आताच्या पोरांना असं वाटतं की आमच्या बायका म्हणजे राणी. मग आईने काय केलं, आई कोणाची राणी नव्हती. खरी आहे. मग मुलांनी हे समजायचं असतं की आज आई वडील पण केस पांढरे असे उगाच करत नाही. खरी आहे. आज तेही त्यांच्या काही इच्छा मारून मुलांसाठी करतात, कष्ट करतात, तेव्हा मुलं उभे राहतात आणि फटकन बोलून मोकळत, तुम्ही काय केलं आमच्यासाठी. अरे तुम्हाला जन्माला आणूनच मोठी गोष्ट केली मोठी आहे, गोष्ट केली. अजून काय केलं काय पाहिजे. केलं पाहिजे. आणि खरं तुम्हाला शिक्षण पाणी देऊन उभं केलं ना पायावर, आहे. आता पुढे कसं जायचं ते तुम्ही ते बघायचं तुम्ही ना. बस मी एवढंच बोलू शकते. मुलांनाही सांगते, तुम्ही जेवढं रिस्पेक्ट कराल, आई बाप कोणता कोणता देव नाही, म्हणजे आम्ही देव मानतच नाही की आई बाप देव, खरं, ही सगळ्यांची संकल्पना आहे. आई वडिलांमध्ये देवरूप आई ते मानण्यात आहे. ती पिढी गेली सर आपली, गेली. ती पिढी गेली. आता नाही समजत. आता लोक पोरं म्हणतात तुमचं कर्तव्य, तुम्ही कर्तव्य केलंय, म्हणून तर आज वृद्धाश्रमाची वाढ होत आहे. हे खऱ्या सगळं अर्थानं वृद्धाश्रमाची वाढ होते. ही हा. खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक शोकांतिका आहे. मित्रांनो, वृद्धाश्रमाची वाढती संख्या पाहता माणसाच्या संवेदना कुठे संपुष्टात होत चालल्यात का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि नसतील तर आपल्या आजूबाजूला जे आश्रम आहेत, तिथे आपले हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे निराधार आहेत, त्यांना हा आश्रय देण्याचे काही संस्था प्रयत्न करत असतात, त्यांना कुटुंबाप्रमाणे सांभाळत असतात. आपल्यातली माणुसकी नक्कीच आपण जागी करा. कदाचित त्या निराधार असलेल्या वृद्धाश्रमांमध्ये आपले आजी आजोबा आपल्याला भेटतील, आपले आई वडील आपल्याला भेटतील आणि तुमच्यातला जो मुलगा आहे, मुलगी आहे किंवा नातू आहे, ते ह्या ज्येष्ठ नागरिकांना दिसतील. अनेक वृद्धाश्रम अशी आहेत ज्यांना आपल्या मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपले वाढदिवस सोहळे या ठिकाणी साजरे करून त्यांना एक आनंद द्या, तेव्हा त्यांना त्याच्यातला नातू मुलगा हा दिसेल आणि खरं हे स्नेहरूपी प्रेम हे ह्या ज्येष्ठ नागरिकांकडनं मिळतं. थांबूया इथेच. एक पाऊल तुमच्यासाठी.